नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपलं सर्वांचं स्वागत करते एमपीएससी करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 18 एप्रिल 2026 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करून घेतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशन मधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, अलीकडेच राष्ट्रीय मूठ स्पोर्ट स्पर्धा कोणी जिंकली असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे बनारस हिंदू विद्यापीठ. तर बनारस हिंदू विद्यापीठानं नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन जी आहे ती जिंकलेली आहे. आता या स्पर्धेबद्दल आणखीन जाणून घ्यायचं झालं तर बघा, 5वी राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा 2026 याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? विवेकानंद ग्लोबल युनिव्हर्सिटी जयपूर या ठिकाणी 10 ते 12 एप्रिल दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्ये जवळपास 64 संघ सहभागी झालेले होते. आता मूट कोर्टची नेमकी कन्सेप्ट काय आहे बघा. मूट कोर्ट हे एक प्रात्यक्षिक न्यायालय आहे, जिथं कायद्याचे विद्यार्थी आणि वकील, न्यायाधीश म्हणून खटल्यांवरती युक्तिवाद करतात आणि यामुळे त्यांना काय होतंय, प्रत्यक्ष न्यायालयाचा एक्सपिरियन्स देखील भेटतोय तिथे. तर याचा विजेता कोण राहिले आहे? बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. आणि BHUला 25,000 रुपये, त्याचबरोबर एक चषक आणि एक पदक देखील मिळालेलं आहे. याच्यामध्ये दुसरा क्रमांक जो आहे तो चंदीगड युनिव्हर्सिटीचा आलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट संशोधक म्हणून कोणाला मिळालेलं आहे नामांकन? डॉक्टर राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला. तर सर्वोत्कृष्ट वक्ता मल्लिका चड्डा राहिलेल्या आहेत, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या आहेत त्या. आणि प्रेरणादायी संघ म्हणून अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला पारितोषिक मिळालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न काय आहे ते पाहूयात. नुकताच अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ मे 2027 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. तर त्यांचं नाव काय आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे अजित कुमार मोहंती. यांचा कार्यकाळ जो आहे तो 27 मे 2027 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. बघा, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीनं डॉक्टर अजित कुमार मोहंती यांच्या सेवेच्या मुदतवाढीला मंजुरी दिलेली आहे आणि डॉक्टर अजित कुमार मोहंती यांची 3 मे 2023 रोजी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे संचालक म्हणून प्रथम नियुक्ती करण्यात आलेली होती आणि आता 1 मे 2027 पर्यंत या पदावरती ते कार्यरत राहणार आहेत. आता यापूर्वी त्यांनी मार्च 2019 ते सप्टेंबर 2023 पर्यंत भाभा अणुसंशोधन केंद्राचं संचालक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. तर बघा, अणुऊर्जा आयोगाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर अणुऊर्जा आयोग जो आहे हा भारतातील एक सरकारी संस्था आहे आणि जी देशातील अणुऊर्जेशी संबंधित कामांसाठी धोरण त्याचबरोबर नियोजन तयार करते. स्थापना 3 ऑगस्ट 1948 ला झालेली आहे. तर हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी. आणि डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचं नाव आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे. तर यांना भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचं जनक मानलं जातंय. याचबरोबर काही करंट अपडेट पाहूयात, म्हणजेच कोणाच्या अलीकडेच नवीन नियुक्त झालेल्या आहेत ते देखील आपण पाहूयात. बघा, नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार 2026 मध्ये कोण झालेल्या आहेत? भूमिका श्रेष्ठ. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये देखील देशाच्या पहिल्या जाहीरपणे LGBTQ राज्यसभा खासदार कोण झालेले आहेत? मेनका गुरुस्वामी, ज्या पश्चिम बंगालच्या आहेत. नावं इम्पॉर्टंट आहेत यांची. तर बघा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत साध्वी निरंजन ज्योती. आणि विक्रम दोरास्वामी यांची चीनमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पेरियासामी कुमारन यांचं नाव देखील तुम्ही ऐकलं असेल. तर यांची UK मधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बिहारचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत सम्राट चौधरी. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विक्टर ॲक्सेल्सने निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे बॅडमिंटन. तर बघा, डॅनिश स्टार बॅडमिंटनपटू आहेत विक्टर आणि यांनी वयाच्या 32व्या वर्षी अचानक निवृत्ती जाहीर केलेली आहे. आता त्यांची कामगिरीबद्दल जर बोलायचं झालं तर बघा, ऑलिम्पिक 2020, टोकियो ऑलिम्पिक आणि 2024 मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक त्यांनी जिंकलेलं आहे. तर 2016च्या ज्या रिओ ऑलिम्पिक झालेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्याचबरोबर 2017 आणि 2022 मध्ये जी जागतिक चॅम्पियनशिप झालेली होती त्याच्यामध्ये देखील त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं
आहे आणि निवृत्तीच्या वेळी ते 3ऱ्या क्रमांकावरती होते. आता ॲक्सेल्सने अजून एक अव्वल खेळाडू आहेत, परंतु सततच्या दुखापती आणि वेदनांमुळे त्यांना खेळणं कठीण झालेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी तरुण वयात म्हणजे अवघ्या 32व्या वर्षी निवृत्ती घेतलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय लष्कराने आपली पहिली ब्लू वॉटर सेलिंग एक्सपेडिशन समुद्र साहस कोठे सुरू केलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. मुंबई या ठिकाणी चालू केलेली आहे. आता 14 एप्रिल रोजी भारतीय लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटनं समुद्र साहस नावाची आपली पहिली लांब पल्ल्याची सागरी मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे. आता या मोहिमेबद्दल आणखीन जाणून घ्यायचं झालं तर ही मोहीम जी आहे ते मार्वे बीच मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि याचं एकूण अंतर जर बघायचं झालं तर ते 520 नॉटिकल मैल म्हणजे अंदाजे 960 किलोमीटर इतकं राहणार आहे. वाऱ्याच्या सहाय्याने प्रवास करण्यासाठी 21 फूट लांबीच्या एका लहान शिड्याच्या बोटीचा म्हणजे सीबर्डचा वापर केला जाणार आहे आणि याचं नेतृत्व कोण करते? कॅप्टन क्षितिज नायर आणि सुभेदार प्रकाश पांडे. आता इथे लष्कराशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बघा त्याच्याबद्दलच आपण काही स्टॅटिक अपडेट पाहूयात. बघा लष्कर प्रमुख आपले कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी. नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. तर वायुसेना प्रमुख कोण आहेत? अमरप्रीत सिंग. लष्कर दिन आपण कधी साजरा करतोय? 15 जानेवारीला. नौदल दिन 4 डिसेंबरला तर वायुसेना दिन 8 ऑक्टोबरला साजरे करतोय. आपले दुसरे सीडीएस जनरल कोण आहेत? अनिल चौहान आणि पहिले कोण होते? जनरल बिपिन रावत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताचा पहिला क्वांटम टेस्ट बर्ड कोणी सुरू केलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड. आंध्र प्रदेशने हे चालू केलेलं आहे. आंध्र प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू यांनी 14 एप्रिलला आंध्र प्रदेशमध्ये भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्वांटम कम्प्युटिंग चाचणी केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. आता भारत जो आहे तो स्वतःच्या बळावरती क्वांटम तंत्रज्ञानाची चाचणी आणि विकास करू शकणार आहे. आता याच्याशी रिलेटेड बघा क्वांटम तंत्रज्ञानावरती आधारित आणखीन काही महत्त्वाच्या करंट अपडेट पाहूयात. बघा टोपोलॉजिकल कोअर वरती आधारित जगातील पहिली क्वांटम चिप मायक्रोसॉफ्टने चालू केलेली आहे. त्याच्यानंतर गुगलने अलीकडेच विलो नावाची क्वांटम चिप सादर केलेली आहे. भारतानं 19 एप्रिल 2023 रोजी आपल्या राष्ट्रीय क्वांटम मिशनला मंजुरी दिलेली होती आणि हे मिशन जे आहे ते 2023-24 ते 2030-31 या कालावधीत चालले आणि त्याचं बजेट अंदाजे 6003.65 कोटी इतकं राहणार आहे. क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला एक अग्रगण्य देश बनवणं हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर बघा आपण जागतिक क्वांटम दिन कधी साजरा करतोय? 14 एप्रिलला. आता भारताचं पहिलं क्वांटम कम्प्युटिंग विलेज हे कुठे चालू करण्यात आलेलं आहे किंवा उभारण्यात आलेलं आहे असं जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? अमरावती. अमरावती आंध्र प्रदेशामधलं अमरावती या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर DRDOनं प्रगत क्वांटम तंत्रज्ञान संशोधन केंद्र उघडलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि भारताची पहिली क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली कुठे आहे? अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय हवाई दलाने मेंटेनन्स कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026चा आयोजन कोठे केलेला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे क. नागपूर या ठिकाणी. तर भारतीय हवाई दलाने 10 आणि 11 एप्रिल 2026 रोजी नागपूर या ठिकाणी एक मोठी परिषद जी आहे किंवा बैठक जी आहे ती आयोजित केली होती आणि या परिषदेला त्यांनी मेंटेनन्स कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026 असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. उद्देश काय आहे याच्या पाठीमागचा? हवाई दलाची विमानं आणि उपकरणांची देखभाल सुधारणं, त्याचबरोबर हवाई दलानं आपली विमानं प्रणाली मजबूत करणे, आधुनिक आणि युद्धसज्ज राहतील याची खात्री करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा वाढवता येईल हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रोजेक्ट हिम सरोवर कोठे सुरू करण्यात आला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. प्रश्नावरूनच तुम्हाला अंदाजा येईल की हा कुठल्या तरी बर्फाळ प्रदेशात चालू करण्यात आलेला असेल तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. लडाख हे उत्तर असणार आहे. तर बघा लडाख सारख्या थंड प्रदेशात असंख्य हिमनद्या म्हणजे बर्फाचे पर्वत असतील आहेत आणि हा बर्फ उन्हाळ्यात काय करतो? मेल्ट होतो आणि या पावसाचं पाणीही येतं या ठिकाणी परंतु यातील बहुतेक पाणी हे वाहून जातं आणि वाया जातं. तर आता सरकारनं काय केलेलं आहे? हे पाणी वाचवण्यासाठी प्रोजेक्ट हिम सरोवर ही नावाची एक नवीन योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. लडाखमधील लेह आणि कारगिल या ठिकाणी सुमारे 50 लहान जलाशय किंवा पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या बांधल्या जातील.
याच्या अंतर्गत आणि शेताच्या सिंचनासाठी हे पाणी जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येईल. कोरड्या भागांमध्ये हिरवळ वाढेल, त्याचबरोबर पडीक जमिनी ज्या आहेत त्या सुपीक करता येतील आणि पाण्याची टंचाई देखील कमी होईल. या अनुषंगानं हे चालू करण्यात आलेलं आहे. जे पाणी पूर्वी वाया जात होतं, ते आता टाक्यांमध्ये साठवलं जाईल आणि शेती व सार्वजनिक गरजांसाठी त्या ठिकाणी त्याचा वापर होईल. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. तुम्हाला लेक्चर युजफुल वाटत असतील, आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेन. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.